बघा, हा आहे पुरावा. आता अजून काय म्हणणं आहे तुमचं, हीरा मॅडम? हो, म्हणणं आहे ना माझं. मी काहीच केलेलं नाहीये. हा व्हिडिओ खोटा आहे. खोटा आहे हा व्हिडिओ. खोटा आहे हा व्हिडिओ. हो आत्या, खोटा आहे हा व्हिडिओ. खोटा आहे. लय झालं तुझं. तुझा खोटारडेपणा आता पास कर आणि गपचूप कबूल कर आणि सांग का केलंस हे सगळं. काय प्रॉब्लेम आहे तुझा? घरात आल्यापासून बघतीये नुसती माझ्यावर डूब धरून असती. असं काय वाईट केलंय मी तुझं? बोल हीरा, का केलंस असं? बोल, सांग सगळ्यांना का केलंस तू असं? हीरा, त्यांच्याकडे काय बघतीयस? मी विचारलंय ना तुला, मग मला उत्तर दे. बोल, का केलंस तू? बोल हीरा. बोल हीरा, का सगळा दम गेला तुझ्यातला? हो, मीच केलंय ते. केलंय. तुझा बदला घेण्यासाठी केलंय. हीरा, सावी समोर आता माझ्या प्लॅन बद्दल तर नाही ओकायची ना? बदला? कसला बदला? कसला म्हणून विचारतेस? तुझ्यामुळे भास्कर दादा जेलमध्ये गेले. डोक्यात गेलीस तू माझ्या, आणि म्हणून मी हे सगळं केलं. कारण तुझ्यामुळे तू असं वागशील असं वाटलं नव्हतं मला. अगं, घरात पाहुणे आहेत याचं तरी भान ठेवायचं. गप बसायचं. आता माझ्या पुढे एक शब्द बोलायचं नाही. निघ इकडनं.
बोलवलं देवीचा कार्यक्रम आहे म्हणून आणि बघायला लावलं हे सगळं. नाहीतर काय, हल्ली मुजुमदारांच्या घरात तमाशेच व्हायला लागले. मजुरदारांच्या घरी कार्यक्रम कमी आणि तमाशात जास्तीच व्हायला लागल्यात. चला घरी. ओ ताई, ऐका ना. अहो, असा कार्यक्रम अर्धवट सोडून जाऊ नका. दादा अहो. खुश? खुश झाली असशील तू आता. अजून एक विजय मिळवलास ना तू. झालं समाधान की अजून काही तमाशा करायचा आहे? सावी, काय मिळालं हे सगळं करून? मॅडम, मी तर त्या इरानं केलेलं. अगं, तुझ्यामुळे प्रत्येक वेळेला आम्हाला मान खाली घालावी लागली. मुजुमदारांवर लोक सगळे आता चीतू करायला लागलेत. म्हटलं जाऊ दे, निदान आजचा देवीचा कार्यक्रम तरी नीट होऊ दे. पण नाही, तुला तो होऊच द्यायचा नव्हता ना. त्याचाही बट्ट्याबोळ केलास तू. म्हटलं देवीचा आशीर्वाद घेऊ दे आज. पण नाही, सुखानं आम्हाला देवीला साकडं सुद्धा घालू दिलं नाहीयेस तू. त्या वंचनानं कशाला शहाणपणाचे धंदे करायचे असतात काय माहिती.